आता या युद्धातली अमेरिकेची दुसरी बाजू बघूया। आजच्या घडीला अमेरिका ही जगातली एकमेव महासत्ता आहे हे वास्तव आहे, पण म्हणून प्रत्येक युद्धात किंवा लष्करी संघर्षात अमेरिकेला यश मिळतच असं नाही। इतिहासात याची अनेक उदाहरणे आहेत। व्हिएतनाम युद्ध असो किंवा कोरियन युद्ध असो किंवा इराक युद्ध असो किंवा मग 1812चं युद्ध असो, अमेरिकेला जबरदस्त दणके बसलेत। महासत्ता असल्यामुळे अंगी असलेला उर्मटपणा, आम्ही म्हणू ती पूर्व दिशा ही वृत्ती आणि अन्य देशांना कमी लेखणं हे या पराभवाचं मूळ आहे। जगातील प्रत्येक देशाला लोकशाहीचं प्रमाणपत्र आम्हीच देणार या आवेशात अमेरिका वावरते। जगात सर्वच देश परिपूर्ण आहेत, कोणत्याच समस्या नाहीत असा दावा कुणीही करत नाही, पण आपल्या स्वार्थासाठी त्या देशांवर थेट हल्ले करायचे, सरकार उलथवून लावायची असे उद्योग अमेरिकेने अनेकदा केलेत। त्याचे परिणामही अमेरिकेला भोगावे लागलेत। पण महासत्ता इतिहासातून शिकत नाहीत, त्या अधिक आक्रमक होतात। इराणच्या ताज्या युद्धातही तेच चित्र दिसते। इतिहासामध्ये अमेरिकेला कुठं कुठं अपयश आलंय याची यादी बघूयात। व्हिएतनाम युद्ध 1955 ते 1975 तब्बल 20 वर्ष हे युद्ध चाललं। कम्युनिस्ट उत्तर व्हिएतनामला नमवण्यासाठी अमेरिकेने हे युद्ध केलं। 20 वर्ष युद्ध लढून सुद्धा सोव्हिएत रशिया आणि व्हिएतनामकडून अमेरिकेला पराभवच स्वीकारावा लागला। मग 1955 ते 1975 मग अमेरिका अफगाणिस्तानमध्ये उतरली। तालिबानला पर्याय म्हणून सत्तेत आलेलं सरकार इथं टिकू शकलं नाही। पाकिस्तानला काही अब्ज डॉलर्सची मदत दिली अमेरिकेनं या युद्धासाठी, पण पाकिस्ताननं अमेरिकेच्याच पाठीत खंजीर खुपसला। शेवटी 2021 मध्ये अफगाणिस्तान हा देश तालिबानच्याच हवाली करून अमेरिकेला तिथून बाहेर पडावं लागलं। मग 2003 ला अमेरिका इराक युद्धात उतरली। ज्या सद्दाम हुसेनला त्यांनी आधी पाठिंबा दिला होता, त्याच सद्दाम हुसेनला त्यांनी शत्रू घोषित केलं आणि युद्ध सुरू केलं। सद्दाम हुसेनकडे सामूहिक विनाश करण्याची क्षमता असलेली शस्त्र आहेत असा प्रचार अमेरिकेनं केला, जो खोटा ठरला। सद्दाम हुसेनला फाशी दिल्यानंतर सुद्धा भयंकर विनाशाची ती शस्त्र अमेरिकेला मिळूच शकली नाही। सद्दाम हुसेनला पर्याय म्हणून जे सरकार अमेरिकेनं बसवलं ते अत्यंत कमकुवत होतं, अस्थिर होतं। परिणामी आयसिस या अत्यंत क्रूर असलेल्या दहशतवादी संघटनेचा जन्म यातून झाला। एकोणीसशे 1950 ते 1953 या काळात अमेरिका कोरियन युद्धात सहभागी झाली। या युद्धाचा परिणाम अजूनही अघोषित आहे, पण अमेरिकेला फटका मात्र जबरदस्त बसला। संघर्ष सुरू होण्याआधी जी स्थिती होती तशीच परिस्थिती संघर्ष संपल्यानंतरही राहिली। उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये आजही शत्रुत्व आहे। कॅनडावर आक्रमण करण्याचा डाव होता 1812 साली अमेरिकेचा, तोही फसला। ब्रिटनच्या हातून दारुण पराभव स्वीकारावा लागला। पराभव खोलवर खुपावा म्हणून ब्रिटननं व्हाईट हाऊस पेटवून दिलं होतं। लोकशाहीला वाचवण्याची भाषा, अत्याचारी संस्कारापासून जनतेची सुटका करण्याची भाषा हे अमेरिकेचे ठरलेले डावपेच आहेत। एखाद्या देशातल्या तेल विहिरी खुणावू लागल्या की अमेरिकेला लोकशाही आठवते। ही चेष्टा आता अनेक जण करतायत। त्यात तथ्यही आहे। आपलं नजीकचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अमेरिका कोणत्या थराला जाऊ शकते याचं भयावह उदाहरण म्हणजे ओसामा बिन लादेन। 11 सप्टेंबर 2001 ला न्यूयॉर्कमधल्या ट्विन टॉवर्स पाडण्यामागे लादेनचा हात होता हे सगळ्यांना माहिती आहे। पण या लादेनला मोठं करण्यात पुढाकार अमेरिकेनंच घेतला होता। 1980च्या दशकात अफगाण युद्धात अमेरिका अप्रत्यक्षरित्या उतरली होती। रशियन लष्कराचा पराभव व्हावा यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानला हाताशी धरून इस्लामी दहशतवादी जन्माला घातले। मुजाहिद्दीन हा शब्द तेव्हापासूनच प्रचलित झाला। या प्रक्रियेमध्ये अमेरिकेनं ज्या देशांना दहशतवाद्यांना सढळ हस्ते मदत पुरवली त्यात एक नाव होतं ओसामा बिन लादेन। अफगाण युद्धात रशियाचा पराभव नक्की झाला, पण अमेरिकेनं जन्माला घातलेलं भूत काही वर्षांमध्ये त्यांच्याच मानगुटीवर बसलं। 9/11चा हल्ला हा याचाच परिणाम होता। म्हणूनच अमेरिकेनं इराणला दहशतवाद पोषणारा देश म्हणणं हे हास्यास्पद आहे।
लादेनला अमेरिकेनं नेमकी कशी मदत केली याचा तपशील बघूया। 1979 ते 1989च्या अफगाण युद्धात अमेरिकेनं अनेक दहशतवादी पोचले। अमेरिकेची CIA, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानच्या ISIनं शेकडो दहशतवाद्यांना रसद पुरवली। अद्ययावत शस्त्रास्त्र, रोखड, डॉलर विनासायास पुरवण्यात आले। या दहशतवाद्यांमध्ये सर्वात कुख्यात नाव होतं ते ओसामा बिन लादेन। लादेन सारख्यांना हाताशी घेऊन हजारो सोव्हिएत सैनिकांची कत्तल केली गेली। लादेनच्या मदतीनं CIAनं अफगाणिस्तानच्या डोंगरांमध्ये अनेक बोगदे खणले। हाच पैसा आणि शस्त्र वापरत लादेननं अल कायदा संघटना स्थापन केली। 1990च्या आखाती युद्धात अमेरिकेनं सौदीच्या भूमीत सैनिक उतरवले, याचा लादेनला प्रचंड राग होता। अमेरिकेचं धोरण हे मुस्लिम विरोधी आहे असा दावा करत लादेन अमेरिकेवर उलटला। 1992 पासून लादेननं अमेरिकेत दहशतवादी कारवाया करायला सुरुवात केली। परिणामी अमेरिकेनं जन्माला घातलेल्या दहशतवादाच्या विरोधात अमेरिकेला लढावं लागलं। अफगाणिस्तानात 10 वर्ष अब्जावधी डॉलर खर्च झाले, पण लादेन काही अमेरिकेला सापडला नाही। अखेर 2 मे 2011ला पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून लादेनचा खात्मा केला।